आजच्या व्याख्याता आहेत डॉक्टर रूपा रेगे निस्सुरे आणि विषय आहे युद्धाचे अर्थव्यवस्थेवरील दूरगामी परिणाम. खरं तर यांचं व्याख्यान आपल्या मंडळात व्हावं यासाठी अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते, परंतु अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आज आपल्याला त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेता येणार आहे. अर्थशास्त्र या विषयातील 30-35 वर्षांच्या कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्या मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि फायनान्शियल इंटरमिडिएशन या विषयातल्या तज्ज्ञ मानल्या जातात. डॉक्टर रेगे यांनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पुणे या प्रतिष्ठित संस्थेतून MA, MPhil आणि PhD ही पदवी प्राप्त केलेली आहे. आजच्या व्याख्यात्या ह्या प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ असून 2025 आणि 26मध्ये त्यांनी सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पुणे येथे प्रोफेसर म्हणून काम पाहिले आहे. यापूर्वी L&T या फायनान्शियल सर्व्हिसेस ग्रुपच्या ग्रुप ऑफ चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर बँक ऑफ बरोदा, ICICI बँक यासारख्या भारतातील महत्त्वाच्या बँकांमधून अतिमहत्त्वाची पदे त्यांनी भूषवलेली आहेत. तसेच भारत सरकार, रिझर्व्ह बँकेच्या विविध समित्यांमधून त्यांनी काम केलेले आहे आणि त्याद्वारे आपल्या ज्ञानाचा फायदा त्यांनी समाजाला आणि देशाला करून दिलेला आहे. विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुंबई आणि शिव नाडर युनिव्हर्सिटी चेन्नई या संस्थांच्या अकॅडमिक ॲडवायझरी कमिटीमध्ये त्यांनी मानाचं स्थान भूषवलेलं आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण आणि आर्थिक स्थितीवर त्यांचं नियमित भाष्य ते करत असतात. त्यांचे विविध अर्थविषयक लेख वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असतात. अर्थविषयक ज्ञानाच्या भांडार असलेल्या डॉक्टर रेगे निस्सुरे मॅडम आज युद्धाचे अर्थव्यवस्थेतील दूरगामी परिणाम याविषयी बोलणार आहेत. आत्ताच बोलताना कळालं, त्या बोलताना सहज म्हणाल्या की मी आज माझ्या माहेरी आलेले आहे. मला माहीत आहे त्यांचं माहेर कुठे आहे, पण कीर्ती कॉलेजचे प्रिन्सिपल त्यांचे वडील होते आणि त्यामुळे त्यांना हे माहेर वाटतं, म्हणून ते त्या शिवाजी पार्क आणि बालमोहन वगैरे हा सगळा भाग फिरून आलेले आहेत. आणि खरंच त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आहे की माहेर पण ते अनुभवत आहेत आज या ठिकाणी. मित्रांनो, युद्ध म्हटलं की आपल्याला युद्धाच्या कथा आठवतात. युद्धस्य कथा रम्य असं म्हटलेलं आहे. युद्धाच्या कथा सगळ्यांना आवडतात ऐकायला, पण त्याही घरात बसून, कारण युद्धाचे प्रत्यक्ष अनुभव अत्यंत क्लेशदायी आणि वेदनादायी असतात. मानवी जीवनाच्या सर्वांगाला युद्धाची झळ बसते. जीवितहानी तर होतेच, त्याचबरोबर अनेक क्षेत्रांवर त्याचा दूरगामी परिणाम होत असतो. चला तर मग आता आपण ऐकूयात युद्धाचे अर्थव्यवस्थेवरील दूरगामी परिणाम, अर्थतज्ज्ञ माननीय डॉक्टर रूपा रेगे निस्सुरे मॅडम. तत्पूर्वी मी आमच्या मंडळाचे कार्यकारी सदस्य निलेश सावंत यांना विनंती करतो की त्यांनी गुच्छ देऊन आजच्या व्याख्यातांचे या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर मंडळाचे कोषाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन आजच्या व्याख्यातांचा गौरव करावा. व्याख्यातांना मी विनंती करतो की त्यांनी आता माईकचा ताबा घ्यावा. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम या व्याख्यानाकरता मला निमंत्रित केल्याबद्दल मी अमर हिंद मंडळ या संस्थेचे मनापासून आभार मानते. आत्ताच त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे माझं बालपण आणि शालेय शिक्षण हे दादरमध्येच झालं असल्यामुळे या संस्थेने दादरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत किती मोलाचे काम केले हे मी फार जवळून पाहिलं आहे. आणि आत्ताच्या काळात जिथे प्रादेशिक भाषांमधून कुठलेही ज्ञानोपासक उपक्रम चालू ठेवणं इतकं कठीण झालं असताना अमर हिंद मंडळाच्या या वसंत व्याख्यानमालेने 79वे वर्ष गाठावं हे सुद्धा मला अतिशय गौरवास्पद वाटतं. आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी मंडळाचे मनापासून आभार मानते. माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे सध्या मध्य पूर्वेत किंवा पश्चिम आशियामध्ये जे युद्ध चालू आहे त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम.
आपण गेले 45-46 दिवस बघतोय. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायल या देशांनी मोठं आक्रमण केलं. या आक्रमणाचं लक्ष होतं इराणमधील नेतृत्व आणि तिथले अणुप्रकल्प म्हणजे न्यूक्लिअर साईट्स हे दोन्हीही नष्ट करणं. अविरतपणे 40 दिवस अतिशय भयानक असे हवाई हल्ले, क्षेपणास्त्रांचे हल्ले आपण या आखाती प्रदेशांवर होताना पाहिले, ज्यामुळे सर्व जगासाठी महत्त्वाचे असलेले, व्यापारासाठी, वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले असे सामुद्री वाहतुकीचे मार्ग ठप्प झाले. 8 एप्रिलला आपण पाहिलं की 2 आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराण या देशांनी युद्धविराम जाहीर केला. त्याच्यामुळे मोठ्या लढाऊ कारवाया जरी थांबल्या असल्या तरी तणाव अजून टिकून आहे. त्यात इराण देशाने आता होर्मुझच्या सामुद्रधुनीवर म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ, मी मुद्दामून इंग्लिशमधूनही सांगते कारण मराठीत बोललं तर लोकांना हल्ली कळत नाही, तर होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण जरी मिळवलं असलं तरी आता हा देश तिथून वाहतूक करणाऱ्या देशांकडून स्थानिक चलनात टोलची मागणी करतोय आणि होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे व्यापारासाठी उघडण्याससुद्धा नकार देतो आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, ज्यांनी गेले म्हणजे 25 सालच्या एप्रिलपासून जो मोठा सगळीकडे धुडगूस घातलेला आहे, त्यांनी जहाजाची नाकेबंदी करून सामुद्रधुनी खुली करण्याचा पवित्रा घेतला आहे. या सगळ्यातून हे दिसून येतं आहे की हे युद्ध किंवा हा संघर्ष हा अल्पकाळासाठी नाही, हा प्रदीर्घ काळासाठी प्रदीर्घ ठरेल असं आता भय निर्माण झालं आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आपल्याला या युद्धाचे तात्कालिक म्हणजे इमिजिएट परिणाम आणि दूरगामी लॉंग रेंजिंग परिणाम हे दोन्ही अभ्यासण्याची गरज आहे. आधी हे मी सांगू इच्छिते की इथे येण्याच्या पूर्वी मला अशी तंबी मिळाली आहे की मी अर्थशास्त्र हा विषय लोकांना बोरिंग वाटतो, कंटाळवाणा वाटतो आणि मी फार मोठ्या प्रमाणात सांख्यिकी किंवा अशा गोष्टी देता कामा नये. तर तिथे मी एवढंच सांगेन की एखादा मोठा आजारपण आपल्याला होणार असेल आणि त्याची लक्षणं जेव्हा आपल्याला दिसायला लागतात तेव्हा कुणालाही साहजिकच त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करावं, त्याचा विचार करू नये असं वाटतं. पण तरीसुद्धा आपण ते करू शकत नाही कारण आपल्याला शेवटी आपली प्रतिकारशक्ती आणि कुमक तयार करायची असते. तसं त्या दृष्टीने आपण ह्या विषयाकडे बघितलं पाहिजे कारण माझ्या मते हे छोटं संकट नाही आहे. मी इथे त्याच्या आर्थिक परिणामांविषयी जरी बोलणार असले तरी त्याच्यातलं राजकारण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि कुठलंही अर्थकारण हे राजकारणाला वगळून सांगता येत नाही. आणि हा राजकीय संघर्ष ज्या कारणांमुळे सुरू झाला म्हणजे इराणमधली 1979 सालची क्रांती असो किंवा पॅलेस्टिनी समर्थकांना इराण देत असलेला पाठिंबा असो आणि इस्रायलचा त्याच्यामुळे इराणवरचा राग असो, ह्या गोष्टी टिकून आहेत. त्याच्यामुळे कितीही युद्धविराम झाले, कितीही अमेरिकेने त्याच्यातनं माघार घेतली तरी हा संघर्ष कुठल्या ना कुठल्या स्वरूपात चालू राहणार आहे आणि त्यासाठी आपल्या मनाची आणि आपल्या अर्थव्यवस्थेची तयारी कितपत आहे हे बघणं आज गरजेचं आहे. आता कुठल्याही प्रकारच्या युद्धाचे तात्कालिक परिणाम हे आपल्याला माहितीच आहेत. प्रचंड प्रमाणात जीवितहानी, महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा, पायाभूत सुविधांचा विध्वंस, भडकणारी महागाई कारण तुटवडा सुरू होतो, आवश्यक वस्तू व सेवांचा तुटवडा, शॉर्टेजेस हे तर असतातच, पण त्याचे जे दीर्घकालीन परिणाम असतात ते अतिशय भयंकर असतात. त्यातला सगळ्यात मोठा म्हणजे सोशल ट्रॉमा, सामाजिक आघात आणि त्यातून उद्भवणारी स्थलांतरं, डेमोग्राफिक शिफ्ट्स, लोकसंख्येतले बदल, अनेकांसाठी टिकून राहणारा दारिद्र्याचा विळखा, उद्ध्वस्त परिसंस्था म्हणजे रुइंड इकोसिस्टीम्स म्हणजे माणूस आणि पर्यावरण याच्यातलं नातं पूर्णपणे विस्कटून जाणं आणि अनेक दशकांसाठी निर्माण होणारं राजकीय अस्थैर्य, या दीर्घकालीन परिणामांमुळे
युद्धात बळी जाणाऱ्या देशांची आर्थिक वाढ ही जगाने 25-30 वर्षाकरता खुंटलेली बघितलेली आहे. हे काही पहिलं युद्ध नाही. आपण पाहिलं आहे अफगाणिस्तानात काय झालं आहे, सिरियात काय झालं आहे, इराकमध्ये काय झालं आहे, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये काय झालं आहे, व्हिएटनाममध्ये काय झालं आहे. अनेक दशकं लागतात युद्धाच्या परिणामातून देशांना बाहेर येण्यासाठी. आता भारत देश हा जरी या युद्धाचा प्रत्यक्ष बळी नसला तरीही ऊर्जेच्या विविध प्रारूपांसाठी, उत्पादनांसाठी म्हणजे एनर्जीच्या निरनिराळ्या डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्टसाठी आपलं या आखाती भागावरील अवलंबत्व जबरदस्त आहे. आता आपल्याला लागणाऱ्या क्रूड ऑइल, कच्चं तेल याच्यापैकी 85 ते 90% एवढं तेल आपण आयात करतो, आपण इम्पोर्ट करतो. तर आपल्याला जितक्या प्रमाणात LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस लागतो त्या आपल्या गरजेच्या 50% आपण आयात करतो, इम्पोर्ट करतो. आणि ह्या टोटल इम्पोर्ट्समध्ये, या टोटल आयातीपैकी जवळपास 50% कच्च्या तेलाची आयात आणि 75% LPGची आयात ही आखाती भागातनं होते आणि ती होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतामध्ये ह्या गोष्टी येतात. त्यामुळे हा मार्ग जर बंद झाला तर त्याचा थेट परिणाम आपल्या आयातीवर तर होतोच, पण जागतिक बाजारपेठेत आज ऊर्जेचे जे भाव वाढलेले आहेत, एनर्जीच्या प्राइसेस ज्या वाढलेल्या आहेत त्याचा पण फटका आपल्याला बसतो. आणि नुसते ह्या एनर्जीचे भाव वाढलेत असं नाही, तर ते जे जहाजातनं वाहतूक होते त्याच्यासाठी जो विमा उतरवला जातो त्याच्या प्रीमियम्सचीही कॉस्ट वाढलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच खूप मोठ्या प्रमाणात कॉस्ट वाढली आहे आणि याचा जबरदस्त फटका आपल्याला आज सहन करावा लागतो आहे. आता दुसरीकडून जर ही आयात करायची ठरवली, म्हणजे इथून होत नाही आहे म्हणून कारण आपण स्वतः त्याच्या बाबतीत आत्मनिर्भर नाही आहोत, तर जे दुसरे आपल्याला पर्याय आहेत ते खर्चिक आहेत. त्याच्यामुळे आपल्यावरचा खर्चाचा बोजा वाढणार आहे. आता प्रश्न फक्त पेट्रोल, डिझेल आणि LPG यांच्यातनं उद्भवणाऱ्या भयंकर महागाईचा नाही आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील इतर अनेक क्षेत्रांसाठी लागणारा कच्चा माल हा सुद्धा आखाती भागातून येतो आणि त्यांचा भावसुद्धा या आखाती युद्धामुळे वाढू लागला आहे. उदाहरणार्थ युरिया आणि DAP म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट ही 2 खतं आहेत जी आपल्या कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरली जातात. या खतांच्या निर्मितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू वापरला जातो आणि LNGच्या तुटवड्यामुळे ही खतं चांगलीच महागली आहेत. ह्याचा फटका कृषी क्षेत्राला बसणार आहे. दुर्दैवाने ह्या वर्षी एल निनोचं भाकीत आहे. म्हणजे एल निनो कंडिशन्स जेव्हा समुद्रात, एशिया पॅसिफिक समुद्रात तयार होतात तेव्हा त्याच्यातनं दुष्काळासाठीच्या कंडिशन्स निर्माण होतात. नुकतंच भारताचं जे हवामान खातं आहे त्यांच्या भाकिताप्रमाणे ह्या वर्षी म्हणजे 2026मध्ये जो मॉन्सून असणार आहे तो त्याचा जो नॉर्मल त्याची जी पातळी आहे त्याच्याहून 8 ते 9% कमी असणार आहे. आता तुम्ही जस्ट म्हणजे विचार करा की ज्यावेळी आपल्याला ह्या अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागणार आहे त्याचवेळी खतांचे भावसुद्धा जर अवाच्या सवा वाढले तर कृषी क्षेत्रावर काय परिस्थिती ओढवणार आहे हे विचार करायला पाहिजे. दुसरी जी महत्त्वाची क्षेत्रं आहेत, टेक्स्टाईल क्षेत्राला लागणारं पॉलिएस्टर असो किंवा स्टील क्षेत्राला लागणारा लाईमस्टोन फ्लक्स असो, या सर्वांची आयात आज आखाती प्रदेशातून होते. त्यामुळे या सर्व क्षेत्रांना, या महत्त्वाच्या क्षेत्रांना, कारण ही रोजगार निर्माण करण्यासाठी महत्त्वाची क्षेत्रं आहेत, आता कच्च्या मालाचा चढ्या भावांचा सामना करावा लागणार आहे. हे आखाती युद्ध सुरू झाल्यापासून ब्रेंट क्रूड जे आपण आयात करतो त्याच्या एका महिन्यात म्हणजे 28 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत जी किंमत वाढ झाली आहे ती 63 ते 64% झाली आहे. ह्यापूर्वी जेव्हा अशी भाववाढ झाली होती क्रूड ऑइलमध्ये 1970च्या दशकात किंवा
1991मध्ये जेव्हा इराकने कुवेतवर हल्ला केला होता आणि भारतावर बँक्रप्सीची वेळ आली होती, त्यावेळीसुद्धा अशाच रीतीने 65-66% काही दिवसात क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या होत्या. आता त्यावेळच्या मानाने आज आपली अर्थव्यवस्था अधिक सुस्थितीत आहे, कारण आपल्याकडे डॉलर्सचे रिझर्व्स आहेत. पण हे किती काळ आपण पुरवू शकणार आणि किती काळ ह्याला तोंड देऊ शकणार ते बघायला पाहिजे. त्यात लाल समुद्र, रेड सी आणि सुएझ कालवा हे भारतीय वस्तूंच्या निर्यातीसाठी महत्त्वाचे मार्ग आहेत. त्यामुळे नुसता आयातीच्याच बाजूनी आपल्याला समस्या निर्माण झाली अशी नाही, तर निर्यातीच्या बाजूनी सुद्धा झालेली आहे, कारण निर्यातदारांसाठी मोठ्या प्रमाणात अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यात वर म्हटल्याप्रमाणे शिपिंग इन्शुरन्सची कॉस्ट पण वाढली आहे. ह्याचाही फटका निर्यातदारांना बसणार आहे, कारण निर्यातीचे भाव वाढले की त्याच्यासाठीची इतर राष्ट्रांमधली मागणी कमी होते. म्हणजे जेव्हा तुमची आयात अधिक खर्चिक होते तेव्हा तुमची निर्यात वाढण्याची गरज आहे. निर्यातीमधून तुम्ही अधिक परकीय चलनाची गंगाजळी मिळवण्याची गरज आहे, पण तेही कठीण होतं आहे. इतकं आपलं आखाती भागांवर अवलंबत्व आहे. त्यामुळे निर्यातीसाठी सुद्धा हे युद्ध अतिशय हानिकारक असणार आहे. भारतीय निर्यातीला बसणारा फटका आणि आयातीचा अवाच्या सवा वाढलेला खर्च यामुळे भारताच्या चालू खात्यात करंट अकाउंट, जे बॅलन्स ऑफ पेमेंट आंतरराष्ट्रीय ताळेबंदात जे करंट अकाउंट असतं त्याच्यातली तूट जबरदस्त प्रमाणात वाढणार आहे. आणि हे आज परदेशस्थ गुंतवणूकदारांना समजतं आहे, कारण त्यांना माहिती आहे की भारताचा आखाती प्रदेशावर किती अवलंबत्व आहे, काय प्रकारची आव्हानं भारताच्या आयातीसाठी आणि निर्यातीसाठी निर्माण झाली आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो आहे, तर आपल्या स्टॉक मार्केटमधून, आपल्या रोखे बाजारातून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी जी गुंतवणूक केली होती गेली 3-4 वर्ष ती ते काढून घेत आहेत. आणि ह्याचा परिणाम काय झाला आहे, रुपयाचं अवमूल्यन, एक्सचेंज रेटची घसरण. आता ती किती झाली आहे, तुम्ही जर थोडा इतिहास पाहिला तर कोविडच्या नंतरची पहिली 2 वर्ष किंवा आधीची वर्ष रुपयात बऱ्यापैकी स्थैर्य होतं. म्हणजे रुपया डॉलर हा जो एक्सचेंज रेट आहे त्याचं वार्षिक जे अवमूल्यन आहे ते 1% सुद्धा कमी होतं. जेव्हा टॅरिफ वॉर सुरू झाली आणि भारताला आणि ब्राझीलला खूप धमक्या US शासनाकडून यायला लागल्या, तेव्हा त्याच्यातनं जी निराशा निर्माण झाली, जो नर्वसनेस झाला, त्यामुळे रुपयाचं जवळपास 8 ते 9% गेल्या वर्षी ऱ्हास झाला डॉलर्सच्या तुलनेत. इतकं अवमूल्यन झालं. आणि आता हे युद्ध सुरू झाल्यावर एका महिन्यात म्हणजे 28 फेब्रुवारी ते 31 मार्च या काळात रुपया 4.5% घसरला. म्हणजे जे पूर्वी वार्षिक असायचं म्हणजे 8% + 4%. म्हणजे जर जानेवारी 2025च्या सुरुवातीला रुपया 83-84 या पातळीवर होता, तर तो 31 मार्चला 95ला जाऊन ठेपला होता. आता रिझर्व्ह बँकेने परदेशी फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये डॉलर्स विकून हे करून रुपयाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामुळे आज तो 92-93वर आहे. त्याच्याहून जास्त तो वधारलेला नाही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा तुमचा रुपया घसरतो तेव्हा अर्थातच तुम्हाला जास्त महागाईला, कारण आपण अनेक गोष्टी आयात करतो. पूर्वी जे 84 रुपयाला मिळायचं त्यासाठी आज तुम्हाला 95 रुपये खर्च करावे लागणार आहे. सो तुमच्यासाठी आयात खर्च वाढणार आहे. आता बघा किती प्रकारे महागाईवर आता ताण येणार आहे. इंधनाच्या वाढलेल्या किमती, त्यामुळे वाढलेला प्रवास आणि वाहतूक खर्च, खतांचे आणि इतर कच्च्या मालांचे वाढलेले भाव, घसरलेला रुपया, या सर्वातनं जी महागाई बोकाळणार आहे त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेतील मागणी, डिमांड, गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट आणि उद्योगांची वाढ. कारण मोठे उद्योग जे असतात त्यांच्याकडे थोडी तरी लवचिकता असते, थोडे तरी त्यांच्याकडे बफर्स असतात, कॉर्पस असतात. जसं आपल्या ह्याच्यासाठी श्रीमंत माणसं किंवा उच्च मध्यमवर्गीयांना ह्या गोष्टीचा इतका फटका बसत नाही जितका गरिबांना बसू शकतो. तर त्याच्यामुळे
लघु आणि मध्यम उद्योगांना ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. आणि हे लघु आणि मध्यम उद्योगच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करत असतात, मोठ्या प्रमाणात निर्यातीला मदत करत असतात. सो त्या बाजूनी सुद्धा अर्थव्यवस्थेसाठी खूप मोठं आव्हान निर्माण होणार आहे. आता महागाईला काबूत ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला व्याजाचे दर वाढवावे लागणार. आणि हे फक्त आपल्या रिझर्व्ह बँकेला नाही, जगभरच्या सगळ्याच केंद्रीय बँका सगळ्यांनाच निरनिराळ्या प्रकारे वाढलेल्या महागाईला तोंड द्यायचं आहे. आज आपला मला वाटतं होलसेल प्राईस इंडेक्स इन्फ्लेशनचा डेटा बाहेर आला. तो 3 वर्षातलं सगळ्यात वाढलेलं इन्फ्लेशन आहे. 4% पोचला आहे, तो जो 1% कमी होता. म्हणजे आता अगोदरच आपल्याला त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. आणि या सगळ्याच्या परिणामामुळे आर्थिक वाढीची जी गती आहे तिला खीळ बसणार आहे. 1979 साली जेव्हा जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती अशाच वाढल्या होत्या 63-64%, तेव्हा भारताचं GDP, भारताचं एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्न हे 5 ते 6 परसेंटेज पॉईंट्सनी कमी झालं होतं. तेव्हा आपल्याला हा इतिहास विसरून चालणार नाही. आता या परिस्थितीमुळे सामान्य माणसांचं तसंच ऑइल मार्केटिंग कंपन्यांचं गणित बिनसायला सुरुवात झालेली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांचं का? कारण त्यांच्यासाठीचा कच्चा माल, रॉ मटेरियल महाग झाला आहे आणि सरकार त्यांना रिटेल प्राइसेस, फायनल प्राइसेस वाढवायला देत नाही. म्हणजे आपण म्हणतो की आम्ही ॲडमिनिस्ट्रेट प्राईस मेकॅनिझम घालवला आहे, आम्ही मार्केट फोर्सेसप्रमाणे ठरवतो, पण प्रत्यक्षात तसं होतच नाही. त्याच्यामुळे त्यांचा नफा कमी होणार आहे. त्यामुळे ह्या 2 घटकांना जो आर्थिक फटका बसतो आहे त्याचा थोडासा भाग त्यातलं दुःख किंवा त्याचं प्रेशर कमी करण्यासाठी सरकारने तात्पुरती काही उपाययोजना केली आहे. त्यांनी ॲडिशनल एक्साईज ड्युटी हा कर जो आहे तो कमी केला आहे. आणि त्यांनी पुरवठ्यासाठी इतर देशांकडे, अमेरिका वगैरेकडे वाटाघाटी करायला सुरुवात केली आहे. पण ही सवलत सरकार किती काळ देऊ शकेल? जर 1 वर्षासाठी हे एक्साईज ड्युटी कट चालू ठेवला तर सरकारला त्याचा 1.3 ते 1.7 लाख कोटी एवढं नुकसान सोसावं लागेल. तसंच आपली अर्थव्यवस्था ही अनुदानांवर चालणारी अर्थव्यवस्था आहे. सबसिडीज, फूड सबसिडी, फर्टिलायझर सबसिडी ह्याचं अवाच्या सवा हे वाढलेलं आहे प्रमाण. आता जर कच्चं तेल, नैसर्गिक वायू, खतं यांच्या वाढलेल्या किमतीमुळे सरकारला या अनुदानांमध्ये पण बरीच वाढ करावी लागणार आहे. त्याच्यामुळे वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट आणि सरकारचं जे एकंदर ऋण आहे म्हणजे पब्लिक डेट, आज तुम्हाला माहिती आहे का भारताचा पब्लिक डेट टू GDP रेशो किती आहे? 83 ते 84%. आणि हे कसं आहे, एकामागून एक आपल्या आपत्ती येत आहेत. आपल्यावर असं नाही, जागतिक अर्थव्यवस्थेवरच. पहिलं म्हणजे 100 वर्षात घडली नाही अशी आपल्याला महामारी कोविडची ती झाली. त्याच्यानंतर अमेरिका आणि चीनमधला वाढलेला तणाव झाला. त्याच्यानंतर भारतावरचे दहशतवादी हल्ले झाले आणि आता ट्रम्पची टॅरिफ वॉर सुरू झाली आणि आता हे युद्ध. त्यामुळे एकामागोमाग एक घडलेल्या घटना यामुळे आपल्याकडे आता विशेष अशी वित्तीय मुभा उरलेली नाही, फिस्कल स्पेस उरलेली नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर अवाच्या सवा वाढलं, भारताची वित्तीय तूट आणि सरकारी ऋण जे आपण सातत्याने कमी करतोय ते जर वाढलं तर भारताचं सार्वभौम रेटिंग, जे ग्लोबल रेटिंग असतं, जे मूडीज किंवा स्टँडर्ड अँड पुअर सारख्या इंटरनॅशनल रेटिंग एजन्सीज देतात, ज्याचं महत्त्व इथल्या कंपन्यांना परदेशी बाजारातनं जे कर्ज उचलावं लागतं ज्याच्यासाठी असतं, ते जर कमी झालं तर पुन्हा त्या कर्जाच्या किमती वाढणार आहेत. असा तो सगळीकडून येणारा असा ताण आहे. 45-46 दिवस चालू असलेल्या युद्धाचे भारतीय माणसांवर, आता मला सांगितलं आहे की हे युद्ध आणि सामान्य माणूस, तर सामान्य माणसावर होणारे दुष्परिणाम अनेक प्रकारे अगोदरच दिसून येत आहेत. गॅस सिलेंडर्सचा तुटवडा,
आणि वाढलेले भाव, वाढलेला प्रवास खर्च, वाहतूक खर्च, सार्वजनिक, आणि हेही मी मगाशी म्हटलं तसं श्रीमंत माणसांना किंवा उच्च मध्यमवर्गीयांना हे विशेष याची झळ बसत नाही. याची सर्वात जास्त झळ ही गरिबांना बसते. आता मी पुण्यात राहते. पुण्यात आमच्या भागात असलेल्या सगळ्या चहाच्या टपऱ्या बंद झाल्या आहेत, कारण गरीब माणसं तिथे चहा पितात, पण आता त्यांना गॅस सिलेंडर्स मिळत नाही आहेत, त्यामुळे त्यांनी बंद केल्या आहेत. हॉटेलमधल्या अनेक पदार्थांना कात्री लावली आहे, रेस्टॉरंट्समधल्या, ज्याच्यात गॅस जास्त लागतो. डोसे असोत, हे असो, पराठे असोत. वाढलेला प्रवास खर्च, वाहतूक खर्च, ह्याच्यामुळे महाग झालेली खाद्यतेलं, डाळी, दूध, ज्याचा आज आपलं जो प्रोड्युसर प्राईस इंडेक्स, इन्फ्लेशन, महागाईचा जो निर्देशांक आज बाहेर आला आहे, त्याच्यात दिसतंच आहे. गेल्या 4 वर्षात, 3 वर्षातला सर्वात जास्त त्यांनी आज उच्चांक गाठलेला आहे. आखाती भागावर आपलं अवलंबत्व खूप आहे. तिथून येणाऱ्या खाद्यवस्तू, मग फळफळावळ असेल, सुकामेवा असेल, त्या सगळ्यांच्या किमती वाढल्या आहेत. मी म्हटलं तसं हॉटेल्समधील खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमती आणि अनेक पदार्थांना लावण्यात आलेली कात्री. श्रीमंतांच्या बाजूनी विचार केला तर महाग झालेला विमान प्रवास, आणि आता बिझनेससाठी पण लोक जास्त विमानाने प्रवास करतात, त्याची कॉस्ट खूप वाढलेली आहे. ह्याचा सगळ्याचा जाऊन परिणाम शेवटी रोजगारावर होतो, कारण तुम्हाला मग कुठून तरी ते पैसे वाचवायचे असतात. मग तुम्ही AI घ्या, टेक्नॉलॉजी घ्या, आहे ती कॉस्ट कमी करा आणि माणसांना कमी करा. ह्याच्यातनं बेरोजगारी वाढत जाते. असे ते थरावर थर प्रश्नांचे चढत जातात. रुपयाचं जितकं अवमूल्यन झालं आहे, त्यामुळे परदेशातलं शिक्षण आता अजून महाग होणार आहे. अनेक लोक आता 12वी नंतर, ग्रॅज्युएशननंतर मुलांना परदेशात पाठवतात, ते आता जास्त परवडणार नाही. मगाशी म्हटलं तसं सतत वाढणाऱ्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेला व्याजाचे दर वाढवावे लागतील, ज्यामुळे घरासाठीची, वस्तूसाठीची कर्ज महागतील. जे तुम्ही इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट, ज्याला EMI म्हणतात, त्याचे जे हप्ते आहेत ते वाढतील. तसंच अनेक अशा इंडस्ट्रीज आहेत, स्टील, सिमेंट, अल्युमिनियम, ज्यांच्या निर्मितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर होतो. हे सगळ्याचे भाव वर जाणार आहेत, त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढणार आहे, त्यामुळे घराच्या किमती वाढणार आहेत. आणि हे सुरू झालं आहे. हे तुम्ही बघाल आता ज्या नव्या जाहिराती येत आहेत त्याच्यात घराच्या किमती वाढायला सुरुवात झाल्यात, कारण हे सगळे जे घटक पदार्थ लागतात कन्स्ट्रक्शनसाठी, त्या सगळ्यांचे भाव वर जायला लागलेत, सिरॅमिक टाईल्सचे सुद्धा. सो घराच्या किमती वाढण्यावर होणार आहेत. अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भाव वाढणार आहेत, TV, AC वगैरे, कारण त्याच्या निर्मितीमध्ये पॉलिमर, प्लॅस्टिक वगैरे वापरलं जातं, जे बनवण्यात क्रूड वापरलं जातं. स्टॉक मार्केटच्या आणि रुपयाच्या घसरणीमुळे अनेकांच्या, म्हणजे माझ्यासारख्या अनेकांच्या ज्यांना पेन्शन नाही आहे, जे फिक्स्ड इन्कम अर्नर्स आहेत, त्यांच्या बचतीवर विपरीत परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. आता परत लोक म्युच्युअल फंडातनं पैसे काढून बँकांच्या डिपॉझिटमध्ये टाकायला सुरुवात झाली आहे. इतकं मार्केट कॅपिटलायझेशन खालती गेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचंच तर माफ करा, पण ह्याच्यासाठी डेटा दाखवावा लागतो. आता आपला जर सेन्सेक्स पाहिला तर 2021मध्ये तो त्याच्यावरचे रिटर्न्स किंवा परतावा 22% होते. 2022मध्ये ते 4% झाले होते. त्याच्यानंतर 3 वर्ष ते सातत्याने 18, 20 अशा टक्क्यांवर होतं. ह्या वर्षी तुम्ही पाहिलं तर पहिल्या 3 महिन्यातच 10% ते कमी झालं आहे. म्हणजे त्या प्रमाणात आपल्या बचतीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. आतापर्यंत मी भारतीय माणसांवर होणारे परिणाम ह्याचं विश्लेषण करत होते, पण तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल की खूप मोठ्या प्रमाणात भारतीय ह्या आखाती भागांमधून नोकऱ्या करतात. जवळजवळ 90 लाख भारतीय माणसं, आणि ती प्रामुख्याने केरळ, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड ह्या भागातली आहेत. जास्त करून केरळ आणि तेलंगणामधली ही 90 लाख माणसं आहेत. आणि ते तिथे नोकऱ्या करून भारतामध्ये जे पैसे पाठवतात, ज्याला आपण इंग्रजीत रेमिटन्सीस म्हणतो,
त्याचा आपल्याला मिळणाऱ्या एकूण रेमिटन्सीसमध्ये 38 ते 40% एवढं प्रमाण आहे. आता ह्यांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत, त्याचा परिणाम परत रेमिटन्सीस कमी होण्यावर आहे. आता मगाशी मी म्हटलं की आपल्या आंतरराष्ट्रीय ताळेबंदात बॅलन्स ऑफ पेमेंट्समध्ये चालू खात्यातली तूट वाढती आहे. चालू खात्यातली तूट जेव्हा वाढते तेव्हा असे काही काही परदेशी भांडवलाचे ओघ असतात जे त्या आंतरराष्ट्रीय ताळेबंदाला टेकू देत असतात, सपोर्ट देत असतात. त्याच्यात रेमिटन्स हा फार महत्त्वाचा भाग आहे. आता ते जर कमी झाले तर भारतावर खूपच वाईट परिस्थिती येऊ शकते आणि चालू खात्यातली तूट अजून जबरदस्त वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता ते केवळ 45-46 दिवसाचं युद्ध आहे, पण हे असंच जर 3 महिने 6 महिने टिकलं तर हेच सगळे परिणाम अधिक तीव्र होत जाणार आहे आणि मग आपल्याला बघावं लागेल की आपण कसं त्याला तोंड देतो. इराण-इस्रायल युद्ध जर प्रदीर्घ काळासाठी चालू राहिलं तर भारतासाठी अनेक नवीन आव्हानं निर्माण होईल. आत्तापर्यंत मी जे म्हटलं ते तात्कालिक परिणामांविषयी अधिक होतं. पहिलं म्हणजे भारताला आपल्या व्यूहात्मक पुनर्रचनेबद्दल, स्ट्रॅटेजिक रिअलाइनमेंटबद्दल विचार करावा लागेल. मी म्हटलं तसं मी राजकीय विश्लेषणात जात नाही आहे, त्यासाठी तुमच्याकडे वेगळे वक्ते येणार आहेत त्या विषयावर बोलायला. पण ही गोष्ट खरी आहे की भारताने आज जी भूमिका घेतली आहे ती एक प्रकारच्या तटस्थ निष्क्रियतेची आहे. म्हणजे आपण कुठल्याही तऱ्हेने जाहीरपणे ह्या युद्धाचा निषेध केलेला नाही. त्याच्यामुळे जागतिक विचारमंचांवर भारताची भूमिका ही इस्रायल आणि अमेरिकेला पाठिंबा देणारी आहे, असंच त्याचा अर्थ घेतला गेला आहे. आता ह्याचे दुष्परिणाम भारतासाठी काय आहेत तर भारताच्या या निष्क्रिय तटस्थतेमुळे भारताचा ग्लोबल साऊथ हा जो ग्रुप आहे ह्याच्यामधला प्रभाव कमी होऊ लागला आहे, ज्याचा फायदा चीन आणि पाकिस्तान नक्की करून घेणार, जे त्यांनी सुरू केलं आहे. आता आपली ती राजकीय भूमिका बरोबर का चूक ह्याच्यात मी जात नाही, मी आर्थिक परिणामांविषयी बोलते. आपलं जेव्हा आखाती भागांवर एवढं जबरदस्त आर्थिक अवलंबत्व आहे तेव्हा ही भूमिका आपल्याला केवढा मोठा आर्थिक फटका देणार आहे याचा सुज्ञ माणसांनी विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ऊर्जा सुरक्षा, म्हणजे एनर्जी सिक्युरिटी. आता या आपण सगळे म्हणतो रिन्युएबल एनर्जी, अक्षय ऊर्जा, त्याच्याकडे झपाट्याने वळण्याची गरज आहे भारताला आणि तेलाच्या अस्थिर पुरवठ्यावरील अवलंबत्व कमी करण्याची गरज आहे. पण हे रातोरात होत नाही, ह्याच्यासाठी खूप वर्ष द्यावी लागतात. आपण बघतो आपल्या एनर्जी सेक्टरमध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत. विद्युत क्षेत्रातील ग्रीडमध्ये सुधारणा घडवून आणाव्या लागतील. जमीन संपादनातले अडथळे चालूच आहेत की ज्याच्यावर आपण अजून कुठली उपाययोजना ठोस अशी केलेली नाही आहे. आपलं ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय अपुरं आहे. त्यामुळे कित्येक राज्य, राजस्थान वगैरे सारखी की जिथे अक्षय ऊर्जा किंवा रिन्युएबल एनर्जीचं खूप मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊनही ती लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण तिथे ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं नाही. हे इतके आपल्याकडे काय म्हणायचं जमिनीवरचे प्रश्न आहेत. तसंच ऊर्जा वितरण कंपनी, ज्याला आपण पॉवर डिस्कॉम्स म्हणतो, ह्या राजकारण्यांच्या हातात गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिथे भाववाढ न होणं, मीटर्स न लागणं, असे असंख्य प्रश्न आहेत. आता काय होतं, जेव्हा अर्थव्यवस्था चांगली करत असते, त्यातले काही क्षेत्र खूप झपाट्याने वाढत असतात, थोड्याफार प्रमाणात आपल्याला स्थैर्य जाणवत असतं, त्यावेळी ह्या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण जेव्हा अशा समस्या निर्माण होतात, जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा याच प्रश्नांचा विळखा आपल्या भोवती पडतो आणि आता आपल्या लक्षात येतं की अरे आपण किती वर्ष वाया घालवली. पण आता अक्षय ऊर्जेकडे वळणं हा आपल्यासाठी आता त्याच्यासाठी कुठलं निवड स्वातंत्र्य नाही आहे, ते करायलाच पाहिजे. पण तुम्ही चीनशी तुलना करा, आपण त्या मानाने काहीच मिळवलेलं नाही, काहीच संपादन केलेलं नाही. तेलाच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे बिघडलेली राजकोषीय परिस्थिती म्हणजे फिस्कल परिस्थिती, यामुळे सरकारला मिलिटरी प्रिपेअर्डनेस किंवा डिफेन्सवर
पुरेशा प्रमाणात खर्च करता येत नाही आहे. म्हणजे संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण खरेदी, सीमावर्ती पायाभूत सुविधा म्हणजे बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर, नौदलाचा विस्तार, यासाठी पुरेसा निधी देणं शक्य होणार नाही आहे. आता आपण बघितलं की ह्या वर्षी जेव्हा अर्थसंकल्प जाहीर झाला, म्हणजे तेव्हा युद्ध नव्हतं, आपण बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्याच्या पार्श्वभूमीवर तो अर्थसंकल्प वाचला, तर गेल्या 7 वर्षातलं सर्वात अधिक डिफेन्स बजेट ह्या अर्थसंकल्पात आहे, म्हणून त्याचं खूप कौतुक झालं. पण जर तुम्ही त्याचं अंकगणित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की भारताला आपल्या ऋणावर, भारत सरकारला आपल्या ऋणावर जे व्याज भरावं लागतं, त्या व्याजाचं जे बजेट आहे, ते बजेट ह्या डिफेन्स बजेट, हेल्थ बजेट, एज्युकेशन बजेट हे सगळं एकत्रित केलेल्या बजेटपेक्षाही मोठं आहे. त्यामुळे म्हणतात ना की कर्ज काढून सण नाही साजरे करतायत. ज्या सरकारवर कर्जाचा एवढा मोठा बोजा आहे, त्यांनी कितीही ठरवलं तरी, त्यांना किती आवश्यक वाटलं तरी ह्यासाठी पैसे किंवा निधी पुरेशा प्रमाणात निर्माण करता येत नाही आहे. आता या दीर्घकालीन संघर्षामुळे अनेक महत्त्वाची शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे धोक्यात येऊ शकतात. आता हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय आहेत, तर ही संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे युनायटेड नेशन्सनी 2030पर्यंत गरिबी निर्मूलन, प्लॅनेट प्रोटेक्शन म्हणजे ग्रहाचं संरक्षण, शांतता आणि समृद्धी हे सुनिश्चित करण्यासाठी स्वीकारलेली 17 जागतिक उद्दिष्ट आहेत. आणि त्यासाठी जगातील सगळे देश कटिबद्ध आहेत आणि हे आपण 2015 साली स्वीकारलेलं आहे. आता या युद्धामुळे यातली कुठली उद्दिष्ट धोक्यात आली आहेत, तर ह्याचा शॉर्ट फॉर्म SDG असा होतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. SDG 7 म्हणजे परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा, ह्यातलं उद्दिष्ट आपण आता गाठू शकणार नाही. SDG 8 आर्थिक वाढ आणि सन्मानजनक काम, कारण आपल्या GDPवर आणि जॉब क्रिएशन दोघांवरही याचा विपरीत परिणाम होणार आहे. SDG 9 उद्योग, नवनिर्माण आणि पायाभूत सुविधा म्हणजे इंडस्ट्री, इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर. SDG 1 आणि SDG 2 दारिद्र्य निर्मूलन आणि भूकमुक्ती. आता आपण कोविडच्या काळात हे पाहिलं की साधं शहरातल्या मायग्रंट वर्कर्सना आपण सपोर्ट देऊ शकलो नाही, कारण ह्यांच्यासाठी कुठलंही सामाजिक सुरक्षेचं जाळंच नाही आहे. त्यामुळे जेव्हा अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा ही माणसं दारिद्र्याच्या गर्तेत पुन्हा एकदा फेकली जातात, जी वर आलेली असतात ती पण फेकली जातात. SDG 16 शांतता, न्याय आणि सक्षम संस्था. मी मगाशी म्हटलं तसं या युद्धामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्ततेविषयी प्रश्नचिन्ह आता निर्माण झालं आहे, ज्यामुळे भारताला इराण, इस्रायल आणि अमेरिका यासोबत जे संबंध आहेत त्याच्यात समतोल राखण्यासाठी सतत कसरत करावी लागणार आहे. कारण हा विश्वास द्यायचा एकीकडे की आम्ही तटस्थ आहोत, आम्ही ह्याच्यात पडत नाही, आम्ही नुसतं व्हर्च्यू सिग्नलिंग करणार, काय करावं काय नको, पण आम्ही कुठलीही कृती करणार नाही, तर मग त्याचे परिणामसुद्धा भोगावे लागतात. SDG 17 उद्दिष्टांसाठी भागीदारी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण आपला आखाती भागांवर एवढं अवलंबत्व असल्यामुळे आपण आपल्या निर्यातीचं विविधीकरण करण्यासाठी म्हणजे एक्सपोर्ट डायव्हर्सिफाय करण्यासाठी आपण पुष्कळ गुंतवणूक केली आहे निरनिराळ्या सामुद्री मार्गांमध्ये. एक तसं आहे ते चाबहार बंदराचा विकास, ज्याच्यासाठी $120 मिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट भारताने केली आहे. हा प्रकल्प धोक्यात आला आहे. दुसरा आहे भारत मध्य म्हणजे सेंट्रल इंडिया, ईस्टर्न युरोप आर्थिक कॉरिडॉर, त्याच्यामध्ये आपण खूप इन्व्हेस्ट केलं आहे, तो सुद्धा धोक्यात आला आहे. तेव्हा आपण जी उपाययोजना केली आहे, एक्साईज ड्युटी कमी करणं असो किंवा ऊर्जा पुरवठ्याचे पर्यायी मार्ग शोधणं असो, ही जी पावलं आहेत ती तात्पुरती आहेत, ती फार काळ टिकणारी नाहीत, ती फार काळ परवडणारी नाहीत. पण एका दीर्घकालीन संघर्षाचा धोका आपलं विकसित भारत हे स्वप्न किंवा हे उद्दिष्ट साध्य करणं निश्चितपणे अशक्यप्राय ठरवू शकतं. थँक्यू.
काही प्रश्न असतील तर मी घेऊ शकते. हॅलो. कोणाला प्रश्न आहेत का? प्लीज पुढे या. सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न. रोज सकाळी पेपर वाचल्यानंतर पहिल्यांदा आपली नजर जाते ती ट्रम्पची नवीन घोषणा काय, आणि त्या ट्रम्पच्या घोषणेनंतर मग त्याचा परिणाम काही इराणच्या एकूण त्या स्टेटवरती होणार आहे, काय होणार आहे. तर असं कुठेही मला असं वाटत नाही की पुढच्या काही दिवसामध्ये जिथपर्यंत हा शांत होत नाही किंवा हा कुठे इलेक्शन हरत नाही का त्याच्यावरती काही कोर्टाने काही त्याच्यावरती समजा सुपिरियर काही ऑर्डर निघत नाही तिथपर्यंत हा रोज काहीतरी करणार. कारण पोपवरती पण बोलण्याची त्याची हिंमत झालेली आहे. त्यामुळे आता तो अजून काय बोलू शकतो हा एक वेगळा विषय. पण यामुळे ते स्वतःच्या तेल उत्पादन कदाचित वाढवून ते जगभरामध्ये देण्याकरताचा प्रयत्न त्यांचा असावा. पण याचा संपूर्ण परिणाम आपल्यावरती होतो आहे आणि कधीच थांबेल हे मला तरी असं वाटतं की याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. फक्त ट्रम्पच देऊ शकतो असं मला वाटायला लागलं. इव्हन आता ट्रम्पच्याही हातात नाही, इराणवाल्यांच्या हातात आहे असं एक. तर तुमचं त्याच्यावरती मत विचार. नाही, मी संपूर्णपणे सहमत आहे. फक्त एवढंच आहे, म्हणजे आता ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आपल्याला पुन्हा बळी तो कान पिळी ह्या मंत्रावरच जग चालतं हे अधिक क्रूरपणे दिसून आलं आहे. कारण आता कुठल्याच इंटरनॅशनल लॉ अँड ऑर्डर आता राहिलेली नाही. UN असो, IMF असो, वर्ल्ड बँक असो, या ज्या संस्था दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण केल्या गेल्या होत्या त्यांनाही कुठल्याही पद्धतीने आता आदर दिला जात नाही आहे. ही गोष्ट खरीच आहे की ट्रम्प असेपर्यंत निरनिराळ्या प्रकारची आव्हानं जगाला झेलावी लागतील. पण मला वाटतं हा जो आखाती भागातला प्रश्न आहे तो त्याच्याही पलीकडे जातो. याचं कारण जो तणाव आहे मुळात तो इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये आहे. आणि इराण हा पॅलेस्टिनी समर्थकांना पाठिंबा देणारा देश असल्यामुळे तो त्याच्याबरोबरचं इस्रायलचं वितुष्ट हे कायम टिकूनच राहणार आहे. ट्रम्पने काय केलं, ट्रम्पने जी मुळातच झालेली जखम आहे ती अधिक चिघळवली आणि त्याला असं वाटलं की या हाणामारीमुळे तो हे संकट कायमचं दूर करू शकेल. पण तसं होत नाही आणि बघितलं आपण तर त्याचे खूप विपरीत विकृत परिणाम अनेक वर्षानंतर आपल्याला बघायला मिळतात. जसं अमेरिकन ट्रेड सेंटरवरचे हल्ले किंवा हे, तर हे खूप भयंकर आहे. म्हणजे खूप एका भयंकर अशा परिस्थितीत सगळी जागतिक अर्थव्यवस्था सापडलेली आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेची लष्करी जी सत्ता आहे जगावर ती किती प्रचंड आहे. म्हणजे आता असं वाटतं की हा नशिबाचाच भाग आहे की ट्रम्पच्या आधी कोणी कुठल्या प्रेसिडेंटनी ही वापरायची ठरवलं नाही. पण जर वापरायची ठरवलं तर कितीतरी गोष्टी त्यांच्या हातात आहेत. मला जर तुम्ही विचारलं तर हे युद्ध अमेरिका जिंकली आहे. कारण ऊर्जेच्या बाबतीत अमेरिका आत्मनिर्भर आहे. त्यांना दुसऱ्या कोणाकडच्या तेलावर त्यांचं अवलंबत्व नाही. जेव्हा टॅरिफ वॉर सुरू झाली तेव्हा पहिलं काय होत होतं, डॉलर इंडेक्स खालती येत होता. या युद्धानंतर काय झालं, डॉलर इंडेक्स पुन्हा वर जायला लागला. ॲक्च्युली या युद्धामुळे पुन्हा डॉलरचं इंटरनॅशनल रिझर्व्ह करन्सी म्हणून जे स्टेटस आहे ते अजून बळकट झालं. जे अमेरिकेने अत्यंत क्रूर पद्धतीने स्वतःला हवं ते साध्य करून घेतलं आहे असं मला वाटतं. नमस्कार. हे जे युद्धाचं जे आता हे परिणाम आहेत त्याचा परिणाम पेट्रो डॉलर सिस्टीमवरती काही होईल का आणि एक नवीन इकॉनॉमिक पोलरायझेशन त्यातनं निर्माण होईल का?
आता डॉलरायझेशन वगैरे सारखे डिबेट्स युरोपियन युनियन तयार झाल्यापासून चालूच आहेत. पण मला असं वाटतं की आपण जोपर्यंत अस्तित्वात आहोत तोपर्यंत तरी डॉलरला काही धोका आहे असं मला वाटत नाही. जसं मी आत्ताच म्हटलं, कारण आता तुम्हाला असं वाटत असेल की आता ब्रिक्स कंट्रीज एकत्र येऊन डॉलरला, पण त्यांचा तेवढा ग्लोबल ह्याच्यावर प्रभाव नाही आहे. आज अमेरिकन डॉलरला टक्कर देऊ शकेल अशी एकच करन्सी आहे, ती म्हणजे चायनीज युआन. पण चीनच्या अर्थव्यवस्थेवर किंवा अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनावर जगाचा विश्वास नाही. त्याच्यामुळे कसं होतं की तुमच्या इथलं इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क काय आहे, तुमच्या संस्था किती सक्षम आहेत, तुमची मार्केट्स किती लिक्विड आहेत, अशा अनेक गोष्टी असतात. आणि चीनच्या एकूणच देवाणघेवाणीत इतकी अपारदर्शकता आहे सगळ्या व्यवहारात की ती विश्वासार्हता चीनच्या करन्सीला मिळणार नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं पेट्रोडॉलर्सवर थोडाफार परिणाम होऊ शकतो, कारण आता इराण पण म्हणतं आहे की त्यांच्या लोकल करन्सीमध्ये तुम्ही द्या किंवा हे करा. पण डॉलरचं जे स्टेटस आहे इंटरनॅशनल रिझर्व्ह करन्सी ते अबाधित राहणार आहे असं मला वाटतं. अजूनही जगातली तुम्ही जर आंतरराष्ट्रीय व्यापार बघितला तर त्यातली 85 ते 86% एवढे व्यवहार हे US डॉलर वापरूनच होतात. या ऑइलच्या एवढ्या इम्पॅक्टमुळे ऑल्टरनेटिव्ह प्रोक्युअरमेंट सोर्सेस रशियाकडनं वगैरे त्याचा कितपत म्हणजे पॉसिबिलिटी आहे? कारण अमेरिका इज ऑल्सो नाव अलाउड का सँक्शन्स वगैरे टू द एक्सटेंट ऑफ ऑइल हॅज बीन रिड्यूस. वी आर फ्री टू प्रोक्युअर ऑइल फ्रॉम रशिया. तर ती म्हणजे प्रॉस्पेक्ट्स काय आहेत? विल वी बी एबल टू गेट इट फ्रॉम रशिया, चायना? नाही, रशियाकडून जर आपण घेतलं तर आपल्याला ते कॉस्ट इफेक्टिव्ह ठरू शकतं. पण अमेरिकेने जी सवलत दिली आहे ती काही काळासाठी दिली आहे. आणि मुख्यतः जेव्हा त्यांनी धमकी दिली होती की तुम्ही रशियाकडून घेणं थांबवलं नाहीत तर तुमचे टॅरिफ्स आम्ही 500% करू, तर ते किती काळासाठी ही सवलत चालू ठेवतील त्याबद्दल शंकाच आहे. ते म्हणाले तसं त्यांना मुख्यतः अमेरिकेकडून लोकांनी ह्या गोष्टी आयात कराव्या हा त्यांचा इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की रशियाकडून आपल्याला आयात करायला मिळाल, जे आपण कोविडनंतर करत होतो आणि त्या काळात आपण पुष्कळ बचत केली आपल्या आयात खर्चात, तर मला वाटत नाही की ती सुसंधी पुन्हा आपल्याला मिळेल. कारण ते फार लहरी आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, आणि कधी ते ही सवलत काढून घेतील हे आपण सांगू नाही शकत. युरोपियन कंट्रीज ज्या आहेत तर युरोपियन कंट्रीजचा काय हे असेल ह्याच्यामध्ये, से काय असू शकतो आणि त्यांचा काय कितपत सहभाग असेल या सगळ्या गोष्टींमध्ये? नाही, ते तर जिकिरीलाच आलेले आहेत ना. कारण रशिया युक्रेन वॉरमध्ये त्यांच्यासाठी मुळातच भरपूर मोठ्या प्रमाणात सप्लाय चेन डिस्रप्शन झालेलं आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडेही अशा पद्धतीची आर्थिक क्षमता नाही की ते कुठल्याही तऱ्हेने त्यांना त्यांच्या स्वतःच्या अर्थव्यवस्था ह्यासुद्धा स्टॅग्फ्लेशनरी कंडिशन्समधूनच जात आहेत. त्याच्यामुळे आणि ते सुद्धा युक्रेनमधून येणाऱ्या सगळ्या पुरवठ्यावर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून होते आणि त्यांच्यासाठी तो चॅलेंज निर्माण झालेलाच आहे. त्यामुळे कोणी आपल्या ह्याच्या पलीकडे जाऊन आता करू शकत नाही. नुसते जागतिक जे मंच असतात त्याच्यावर येऊन निषेध नोंदवणं आणि एक व्हर्च्यू सिग्नलिंग करणं एवढीच भूमिका राहिलेली आहे. हॅलो, नजीकच्या भविष्यात पेट्रोलचे दर वाढतील का? जर वाढले तर ते किती फास्ट वाढतील? तुमचं मत काय? नाही, खूप वाढू शकतात. कारण आत्ता सरकारने एक्साईज ड्युटी कन्सेशन्स वगैरे देऊन तो थोडंसं ते कमी केलं आहे. पण तुम्ही पूर्वीचा इतिहास पाहिला म्हणजे 1970च्या दशकातला किंवा इवन 91मध्ये वगैरे, तर फार काळ ही सवलत सरकार देऊ शकणार नाही. मी मगाशी म्हटलं तसं जिथे तुमचं पब्लिक डेट टू GDP रेशो हा मुळातच 83-84% आहे आणि तो तुम्ही दरवर्षी कसा कमी करत जाणार ह्याच्यावर जर तुमचं सॉव्हरीन रेटिंग अवलंबून असेल तर सरकारला पुन्हा त्या बाबतीत फटका घेणं कठीण होऊन बसेल. त्यामुळे कसं असतं की इथपर्यंत जोपर्यंत गळ्यापर्यंत समस्या येत नाही तोपर्यंत आपण करतो. हे आपण पूर्वीही पाहिलेलं आहे. म्हणूनच त्याला ॲडमिनिस्ट्रेड प्राईस शॉक असं म्हटलं जातं. म्हणजे हे
जागतिक बाजारपेठात किमती वाढतात म्हणूनच केवळ आपल्याला दुष्परिणाम भोगावं लागतं असं नाही, तर आपलं सरकारसुद्धा कधी एकदम त्या किमती वाढवेल आपण सांगू शकत नाही. पण दोन बाबतीतली भाकीतं अशक्य आहेत. पेट्रोलच्या किमती किती पटीने वाढतील आणि रुपया किती पटीने घसरेल. मी प्रसाद कर्णिक. एक दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे आता रशिया, इराण, चायना आणि आता लेटेस्ट ब्राझील यांनी स्विफ्टच्या सिस्टीमच्या त्याला बायपास करून ट्रेडिंग सुरू केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये डॉलर घसरू शकतो का? आणि या युद्धानंतर जेव्हा अमेरिकेची आता जी म्हणजे आर्थिक घडी घसरलेली आहे त्याच्यामध्ये पण डॉलर घसरू शकतो का? कारण त्यांचे जे बॉन्ड्स आहेत, ट्रेजरी बॉन्ड्स, त्याच्यावरचं पण जो त्यांचा इंटरेस्ट आहे तो ह्यूज वाढलेला आहे, ट्रिलियन्समध्ये आहे. आणि ह्या आता बिलियन्स अँड बिलियन्स रोज खर्च होत आहेत. त्याच्यानंतर अमेरिकेची आर्थिक घडी कशी होणार आहे? नाही, हे दिवास्वप्न आहे लोकांचं. मला नाही वाटत की ब्रिक्समुळे कुठल्याही तऱ्हेची काउंटरवेलिंग पॉवर तयार होऊ शकेल. ब्रिक्समध्ये मी मगाशी म्हटलं तशी सगळ्यात सक्षम अशी जर कुठली अर्थव्यवस्था असेल तर ती चीनची आहे. पण चीनचे स्वतःचेही भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. आणि ह्यांनी जरी ठरवलं की स्विफ्ट करायचं आणि बायपास करायचं अमेरिकन बँकांना, तरी उर्वरित जगाचं त्यांच्यावरचं अवलंबत्व भरपूर आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं अमेरिकन डॉलर इंडेक्स हा टॅरिफ वॉरच्या काळात घसरत होता आणि त्या काळात लोक बघत होते की किती केंद्रीय बँका ह्या सोन्यामध्ये गुंतवत होत्या आणि अमेरिकन डॉलरचे होल्डिंग्स कमी करत होते. आणि आज काय झालं, हे युद्ध सुरू झाल्यानंतर प्रत्येकजण पुन्हा डॉलरकडे सेफ हेवन असेट म्हणून वळला आहे. जास्त ऑइल खर्च भागवण्यासाठी म्हणून डॉलर्सचे साठे करतायत आणि सोन्याचा भाव खालती आला आहे. आजची जर तुम्ही भारतातली हेडलाईन वाचली असेल तर सगळ्या गोल्ड लोन कंपनीज ज्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज दिली आहेत त्यांच्या डेलिंक्वन्सीज वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोन्यावर अशा पद्धतीचं अवलंबत्व ठेवणं आणि त्याच्यामुळे खरा सेफ हेवन असेट अजूनही जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिकन डॉलरच आहे. मॅडम नमस्कार, मी राजेश काळे. थोडं अर्थव्यवस्थेचं चित्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे धक्कादायक तर आहेच, पण काही संस्था आपला GDP वाढणार आहे असं भाकीत केलेलं आहे, त्यावर तुमचं मत काय? ह्या संस्थांनी यांची भाकीतं खूप इरॅटिकली कमी जास्त केली आहेत, त्यामुळे तशी विश्वासार्हता नाही आहे. आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत आणि त्याचं गांभीर्य किती आहे हे आपल्याला जितकं चांगलं कळतं. आता जेव्हा ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस झाला होता तेव्हा लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात भारताचं GDP घसरणार अशी भाकीतं केली होती. पण आपल्या इथल्या लोकांनी तशी केली नव्हती, कारण आपल्याला माहीत होतं की आपण त्या क्रायसिसपासून किती इन्शुलेटेड आहोत. आपल्याला माहीत होतं की आपल्याला त्यावेळचे जे RBIचे गव्हर्नर होते त्यांनी अनेक डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स वगैरेपासून बँकांना वाचवलं होतं आणि आपल्याला तो लॉस होणार. त्यामुळे नेहमीच मला असं वाटतं की परदेशस्थ संस्थांच्या भाकितापेक्षा आपली इथली ज्या आपल्या देशीय संस्था आहेत त्यांचं विश्लेषण आणि त्यांची भाकितं ही जास्त विश्वासार्ह असतात अशा परिस्थितीत. मला एक विचारायचं होतं, मी इकडनं बोलते, या बाजूला आहे. हां सर. नाही, आता या पेट्रोलच्या किमतींबद्दल आपण बरंच बोलतो, तर चर्चा होताना टी व्हीवरती ऐकतो आपण की बऱ्याच जणांचे असे मुद्दे असतात की जेव्हा पेट्रोलच्या खऱ्या किमती खाली गेल्या तेव्हा गव्हर्नमेंटनी त्यांच्यावरचा जो टॅक्सेस आणि अमुक करून जो काही पुंजी आपल्याकडे जमवून ठेवलेली आहे त्याचा आता काहीतरी तुम्ही लोकांना उलटा इफेक्ट द्यावा असं काही ऐकायला मिळतं, कानावर येतात काही गोष्टी. पण मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की आत्ता आपल्याकडे जे पेट्रोलच्या किमती अजूनही तशाच आहेत आणि ते गळ्यापर्यंत वगैरे येण्याच्या ऐवजी त्याला राजकीय हे खूप आहे की 5 राज्यांच्या निवडणुका ह्या फार इम्पॉर्टंट आहेत. शेवटच्या मतदारांनी मत दिलं की दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो ग्राफ असा झटकन वर गेलेला दिसणार आहे, याची सगळ्यांनी तयारी ठेवायची गरज आहे. अगदी बरोबर. यालाच इकॉनॉमिक्समध्ये रॅशनल एक्सपेक्टेशन्स म्हणतात. हॅलो, माझा प्रश्न आहे की 1947 साली आपली इकॉनॉमी जगातली 5वी इकॉनॉमी होणार आहे
आणि आपण पूर्ण विकसित होणार आहोत, तर मग ह्या युद्धामुळे आता जे आपण म्हणालात त्याप्रमाणे तो तर रेशो तर सगळा डाऊनस्ट्रेन वाटतोय, तर मग त्याचा परिणाम काय असेल की आपण 2047 साली आपण पूर्ण विकसित झालेलो असू का, आपला नंबर 5वा येणार आहे का, आपली अर्थव्यवस्था तेवढीच सक्षम झालेली असेल का? नाही, मी मगाशी म्हटलं तसं एक तर मला स्वतःला या विषयातली विद्यार्थिनी म्हणून असं कधीच हा विश्वास वाटला नाही की 2047पर्यंत आपण विकसित होऊ. आणि त्यासाठी मला एक वेगळंच व्याख्यान द्यावं लागेल की त्याची कारणं सांगायला, म्हणजे या युद्धाशी किंवा ह्याच्याशी संबंध नाही, आधीची पण आपल्याला सगळी पार्श्वभूमी अभ्यासावी लागेल. पण जेव्हा आपण म्हणतो की आकारमानाने भारतीय अर्थव्यवस्था ही 5वी आहे किंवा 6वी, त्याला विशेष अर्थ नसतो. कारण कुठल्याही देशाची शेवटी देशाची प्रगती कशासाठी आपल्याला हवी असते, तर त्या देशातल्या लोकांची प्रगती होण्यासाठी, बरोबर. आणि ती प्रगती ही पर कॅपिटा इन्कममध्ये मोजली जाते, पूर्ण GDPमध्ये नाही. कारण आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विषमता आहे. त्याच्यामुळे काय होतं की जर तुम्ही आकारमान पाहिलं किंवा GDPचा एकूण साईज पाहिला तर आपल्याला दिसतं की आपण जपानपेक्षाही मोठे होऊ किंवा अमुक होऊ तमुक होऊ. पण पर कॅपिटा इन्कम पाहिलं तर आपल्याला त्या 180 देशात आपला नंबर हा 113वा वगैरे आहे, म्हणजे इतके खालती आहोत आपण. तर त्यामुळे त्या वल्गनांना विशेष अर्थ नाही. पण हे खरंच आहे की जी काही आपली प्रगती होत होती तिला नक्कीच खीळ बसणार आहे या परिस्थितीमुळे. कारण एवढं वाढलेली महागाई आणि त्याचा आणि चालू खात्यातली आणि वित्तीय खात्यातली तूट, आपलं आखाती प्रदेशांवर असलेलं अतिरेकी अवलंबत्व, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला त्याचा विपरीत फटका बसणारच आहे. एक प्रश्न आहे माझा की आपण जे सरकारी कर्ज आहे त्याच्यावर व्याज देतो, त्यामुळे आपल्या बाकीच्यावर पण इफेक्ट होतो. तर आता हे असं सरकारी कर्ज किती आहे? मग तुम्ही म्हणाला होता का ते आपला जो GDP आहे त्यातला एवढा खर्च होतो 60% वगैरे व्याजावर, म्हणजे असं आपलं सरकारी कर्ज आता ॲज ऑफ डेट किती आहे? तेच मी म्हटलं, एकूण GDPच्या 83% आहे. म्हणजे किती झालं, म्हणजे असं किती GDPच्या 83%, म्हणजे फारच पण मोठं. आणि हे दोघांचे, भारत सरकार आणि स्टेट गव्हर्नमेंट्स, म्हणजे ज्याला जनरल गव्हर्नमेंट म्हणतात, त्याचं एकत्रितपणे. या मोठा धोका आहे त्याच्यामध्ये, होय वाढत जाईल. पुन्हा कर्ज रोखे काढले तर परत वाढेल. तेच होतं ना. नजीकच्या भविष्यात बँकेतल्या FD रेट्स कमी होतील का? तुमचं काय मत आहे? नाही, वाढतील उलट. कारण तसंही बघायला गेलं तर बँकांचा क्रेडिट डिपॉझिट रेशो हा खूप ॲडव्हर्स झाला आहे. म्हणजे ज्या प्रमाणात त्यांचं क्रेडिट वाढतं आहे त्या प्रमाणात त्यांची डिपॉझिट्स वाढत नव्हती. आणि आता हे जे स्टॉक मार्केट घसरायला सुरुवात झाली आहे त्याचा फायदा बँकांना होणारच आहे. पण त्यासाठी ते डिपॉझिट रेट कमी करतील असं मला वाटत नाही. कारण RBI जेव्हा व्याजाचे दर वाढवते तेव्हा बँका व्याजाचे दर कमी नाहीत करू शकत. नमस्कार. पडलेलं शेअर मार्केट हे गुंतवणुकीसाठी योग्य आहे का आता? हा ज्याचा त्याचा कॉल आहे, मी सांगू शकत नाही, मी वेल्थ मॅनेजर नाही आहे. हां, ते असेच आहेत, ले सिनियर सिटिझन्सने आपली इन्व्हेस्टमेंट कशी करावी. तर मी हेच सांगेन की शक्यतो ज्याला सुरक्षित असे असेट समजले जातात, बँक डिपॉझिट्स किंवा, मी सोनं सांगणार नाही कारण मी इकॉनॉमिस्ट आहे आणि सोन्यातली गुंतवणूक ही देशाला फायद्याची नसते. पण अशा विपरीत परिस्थितीत बऱ्याच म्हणजे ग्रामीण भागातले लोक वगैरे हे सोनं किंवा तांबं ह्याच्यामध्ये गुंतवणूक करतात. तर पण माझ्या मते बँक डिपॉझिट्स, सरकारी बँकांची डिपॉझिट्स अशांकडेच मग सुरक्षिततेच्या दृष्टीने बघितलं जातं. नमस्कार. मग अशी तुम्ही सांगितलं की आपण तटस्थ राहिलो आहे, काही राष्ट्र ती तटस्थ नाही आहेत. हे तटस्थ राहिल्याने जर कुठली बाजू घेतल्याने काय परिणाम झाला असता, आणि आपण कोणाची बाजू घेतल्याने काय अजून परिस्थितीत बदल झाला असता का? कारण आपण कम्पॅरेटिव्हली हे ज्या 2 देश आहेत, चायना किंवा रशिया, त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली सगळ्याच बाबतीत छोटे आहोत. पर्टिक्युलरली ताकद
जर आपण तटस्थ नसतो राहिलो तर काय परिणाम झाला असता, आपल्याला काय बेनिफिट झाला असता? नाही, मी नुसती तटस्थता म्हटली नाही, निष्क्रिय तटस्थता. म्हणजे कसं होतं की आपण जाहीरपणे आता जेव्हा इराणमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यूसत्र सुरू झालं होतं आणि हे, तर कुठल्याही तऱ्हेने आपल्या धोरणकर्त्यांनी जाहीरपणे त्याची टीका केली नाही. आता मी ते चुकीचे वगैरे म्हणणार नाही, त्यांची ती कॅल्क्युलेटेड रिस्क असेल, पण त्याचा परिणाम आपल्याला बघावा लागतो. कारण इराणला आता भारत आपल्या बाजूनी नाही किंवा भारत हा आपल्यासाठी मैत्री राष्ट्र नाही. तर बघा ना तुम्ही की आता मध्यस्थी करायला त्यांनी पाकिस्तानची निवड केली. म्हणजे म्हणजे असे प्रकार होतात. म्हणून मी म्हणते की ग्लोबल साऊथमधला म्हणजे आपण कात्रीत सापडलो आहे. खरं सांगायचं तर आपण कात्रीत सापडलो आहे. म्हणजे आपल्याला या तिघांबरोबरही चांगले संबंध ठेवायचे आहेत. कारण इस्रायल आपल्याला डिफेन्स इक्विपमेंट पुरवतो, अमेरिकेवर तर आपला सगळ्यात मोठा ट्रेड डिपेंडन्स आहे, आखाती भागांवरही आहे. पण त्यांचं परस्परात बिनसलेलं असल्यामुळे ते काय बघणार, त्यातल्या त्यात त्यांचा कल कोणाकडे आहे. आणि वरपांगी तरी असं दिसतं की तो कल जास्त इस्रायल आणि अमेरिकेकडे आहे. नमस्कार, मी चित्रा ढवळे. मला आत्ता आपलं बोलणं झालं होतं की सेविंग्स आणि बँक डिपॉझिट्सवरती आपण खरा भर दिला पाहिजे. आय ॲग्री. पण आता सध्या आपल्या इंडियातली कंडिशन अशी आहे की 5 लाखाच्या वरचं तुमचं सिक्युअर्ड नाही आहे आणि सामान्य माणसाला आपले पैसे किंवा आपले डिपॉझिट्स सेफ राहणं जास्ती गरजेचं वाटतं. आता बघितलं तर स्टॉक मार्केटसुद्धा कमी अधिक होत राहतं, तिथे सिक्युरिटी नाही आहे आणि ही परिस्थिती अशी आहे. तर आपल्या इथे आपण काय सोय करू शकतो की जेणेकरून लोकांचे डिपॉझिट्स वाढू शकतील? नाही, तुम्ही म्हणताय ते डिपॉझिट इन्शुरन्स, पण डिपॉझिट इन्शुरन्स वाढवण्यासाठी सुद्धा देशाला एक प्रगतीचा टप्पा गाठावा लागतो. तो नाही आहे आपल्याकडे. त्याच्यामुळेच हा धोका आहेच. कुठलीच, म्हणून तर ते म्हणतात ना की कुठलीच इन्व्हेस्टमेंट ही 100% सुरक्षित नाही आहे. ॲट द सेम टाईम आपलं जे इकॉनॉमी आहे, आय फील इट इज एक्सपेंडिचर इकॉनॉमी. म्हणजे आपल्याकडे खर्च जास्ती आणि सेविंग्स कमी असं सर्वसाधारण सामान्य माणसांमध्ये दिसून येतं. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. कारण आपलं वाढवणं गरजेचं वाटतंय मला. हो, सेव्हिंग्ज वाढवणं गरजेचं आहे आणि कर्ज घेऊन खर्च न करणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण भारतामध्ये सेव्हिंग्ज टू GDP हे गुणोत्तर कमी होत चाललं आहे आणि लायबिलिटीज टू GDP हे गुणोत्तर वाढत चाललं आहे. म्हणजे आज तरुण माणसं कर्ज काढून खर्च करतायत आणि म्हणून तुम्ही बघितलं बँकांचे ताळेबंद बघित तर अनसिक्युअर्ड पर्सनल लोन्स म्हणजे जी गृहोपयोगी वस्तू घेण्यासाठी वगैरे जी कर्ज काढली जातात त्याच्यावरची बुडीत खात्यातली कर्ज वाढत चालली आहेत. त्याची बुडीत खाती वाढत चालली आहेत. त्यामुळे बरोबरच आहे तुमचा मुद्दा की आपण बचतीकडे जो देश बचतीकडे लक्ष देत नाही आणि चीनचं उदाहरण आहेच आपल्यासमोर. नमस्कार, मला एक प्रश्न विचारायचा होता की जसं जपानचं संपूर्ण हे झालं की अणुबॉम्ब पडल्यानंतर बेचिराख झालं, तसं आत्ता म्हणजे इमिजिएट परिणामांमध्ये आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे या युद्धाचा, जर दीर्घकाळ टिकलं तर, किंवा आता सुद्धा झालेलाच आहे काही प्रमाणामध्ये आपल्यावरती आहे. पण त्याच्यानंतर हे जे आखाती देश आहेत ते आपल्याच कन्स्ट्रक्शन्स म्हणा इतर गोष्टी याच्यासाठी किंवा मजुरांवरती अवलंबून असल्यामुळे ब्रोकन विंडो पॉलिसीसारखं युद्ध थांबल्यानंतर भारताला त्याचे काही फायदेसुद्धा होऊ शकतील का, हा एक भाग. आणि दुसरा भाग म्हणजे ट्रम्पमुळे डॉलरची जी विश्वासार्हता आहे की आत्तापर्यंत बऱ्याच देशांनी तिकडे पैसे ठेवले किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा व्यवहार होतात, तर ती आता गेल्या 1.5 वर्षात टॅरिफ वॉर आणि हा आत्ताचं युद्ध याच्यामुळे ती धोक्यात येऊ शकते का? नाही, तेच मी पुन्हा सांगतेय की टॅरिफ वॉरच्या काळात ती धोक्यात आली होती, पण या युद्धानंतर तो ट्रेंड पूर्णपणे रिव्हर्स झाला आहे. म्हणजे तो 100 असेल जर डॉलर इंडेक्स, तर तो टॅरिफ वॉरच्या काळात 90च्या खाली गेला होता, आता तो परत 100च्या वर गेला आहे. कारण किती नाही म्हटलं तरी सेफ हेवन असेट म्हणून अजूनही जग डॉलरकडेच बघतं. आपल्याला हे जगाचं दिवास्वप्न आहे. त्यांना अमेरिकेची ही दादागिरी नको आहे. ट्रम्पने दिलेल्या बघा, आत्तापर्यंतच्या कुठल्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षापेक्षा ट्रम्प
डॉलरच्या बाबतीत खूप जास्त निगेटिव्हिटी आहे जगाची, कोणालाच ते पटत नाही आहे. पण तरीसुद्धा आर्थिक अवलंबत्व प्रत्येकच देशाचं अमेरिकेवर एवढं मोठ्या प्रमाणात आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक अजूनही स्वतःच्या मुलांना तिथे पाठवतात, तिथे जाऊन हे करणं ह्याला स्थैर्य असंच आपण समजतो. ते रातोरात बदलू शकत नाही हे. युरोपियन युनियन आणि जपान यांचे सुद्धा किंवा चायनाचे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर डॉलरमध्ये इन्व्हेस्टमेंट्स आहेत. आहेत. परंतु आता ह्या सगळ्या प्रकारामुळे युरोपियन युनियनला सुद्धा ट्रम्पने काही प्रमाणामध्ये फटकारलेलं आहे. तर त्याचेही इफेक्ट होऊन त्यांनी पुढे डॉलर इंडेक्समध्ये परत ते म्हणजे आता तात्पुरतं ते इंडेक्स वरती गेला असला तरी दूरगामी परिणाम त्याच्यावरती होऊ शकतील का त्याला बराच कालावधी जाऊ बराच कालावधी, जसं मी म्हटलं 86 ते 87% एवढा जर आंतरराष्ट्रीय व्यापार अजूनही डॉलरमध्ये होतो तर दुसऱ्या कुठल्या करन्सीनी तर एकच करन्सी त्यांना टक्कर देऊ शकते ती चायनीज युआन. पण त्यांचे इतर प्रॉब्लेम्स आहेत. आता आपल्याला त्यांच्याकडे मध्ये एवढा मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी क्रायसिस झाला, पण जगात कोणालाच त्याचा आवाका किंवा त्याचा स्प्रेड ह्याच्याविषयी अदमास लागत नव्हता. इतकं त्यांच्याकडे सगळं रिजिड आहे, ते लपवून ठेवतात. त्यामुळे असा देश कुठलीही नेतृत्वाची भूमिका नाही घेऊ शकत. थँक्यू.